काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे। सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे। मागील वर्षी डिसेंबरमध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात कनिष्ठ न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती। यासोबतच न्यायालयाने 12 लाखांचा दंडही ठोठावला होता। न्यायालयाच्या आदेशाविरोधात केदार यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झालेला कोणीही निवडणूक लढवू शकत नाही। राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे। त्याचबरोबर निवडणूक लढवण्याच्या शिक्षेला स्थगिती मिळणे आवश्यक आहे। त्यानंतर सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला। उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सुनील केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यावर शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने तीही फेटाळून लावली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केदार यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रश्न निर्माण झाला आहे।